आजपासून 1.5 दिवस अतिशय सुंदर एकमेकांच्या सहवासामध्ये सगळ्या मागच्या आठवणी जागृत करताना आपण घालवलेले आहेत. मी काही विचार मांडणार आहे, काही थोडेसे घेऊ दे ना, काय हरकत नाही. मी काही विचार मांडणार आहे. आपण सगळेच जण आज आयुष्याच्या साधारणतः 46, 47, 48च्या टप्प्यावरती आलेलो आहोत. आपली मुलं आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा त्याच्या आधीच्या वर्षांमध्ये आलेली आहेत. ह्या सगळ्या आठवणी जगताना मिलिंदनी मला सुमारे 6 महिन्यापूर्वी, मिलिंद आणि नितीन माझ्या घरी नायर हॉस्पिटलमध्ये राहायला आले होते. तेव्हा मिलिंद मला म्हटलं होता, ह्या तारखा पहिल्या स्क्रॅच कर डायरीतल्या, कारण तुला यायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मिलिंदनी इन्सिस्ट केलं होतं की ओक तुला बोललंच पाहिजे. मी खूप विचार केला, कारण भाषणं करण्याची थोडीशी सवय आणि आता असलेल्या नोकरीमुळे वेगवेगळ्या विषयांवरती भाषणं करण्याची येणारी वेळ, तेव्हा मी मिलिंदला पुन्हा मी जवळजवळ 5 वेळा मिलिंदला फोन केला आणि सांगितलं की मिलिंद, मला खूप लाईट बोलता येणार नाही, कुठेतरी थोडंसं सिरियस होईल. मिलिंद म्हटला काही हरकत नाही, यू हॅव टू स्पीक. त्यानंतर मी माझे जे सहकारी आहेत, माझ्या 2-3 सेक्रेटरीज, त्यांना पुन्हा विचारलं की काय वाटतं तुला, मी बोलावं का? मी आठवणींना उजाळा देताना यशाबद्दल काही विचार मांडावेत का? आणि त्या मला म्हटलं, सर तयार तर करा, नंतर बघू पुढे काय करायचं. तर हे जे मी पुढच्या एक 15-20 मिनिटं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, मी गेल्या रविवारपासून तयार केलेल्या ह्या स्लाइड्स आहेत. भाषणाचे थोडेसे 2 भाग आहेत. एक जुन्या स्मृतींना उजाळा आहे आणि दुसरं यशाबद्दलच्या काही कल्पना आहेत. तुम्हाला कंटाळा आला तर द बिअर इज ऑलरेडी सर्ड. गोव्याला आपण यापूर्वी सुद्धा अनेकदा आलेलो आहोत. महाविद्यालयाच्या ट्रिप्समधनं आलो, आपल्या नातेवाईकांच्या बरोबर आलो. आणि गोव्याला येताना साधारणतः जी कारणं आहेत ती आयदर यू कम फॉर सन, स्काय, सी फूड, सँड, स्पिरिट्स विच फ्लो अँड देन द ब्युटिफुल सिनरी. पण या सगळ्या एसच्या पलीकडे जाणारा एक विचार माझ्यामध्ये होता, आणि तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा. मी अगदी मनापासून सांगतो, गेल्या 3 वर्षापूर्वी मी डीन झालो. मी गेल्या 3 वर्षभरामध्ये ही घेतलेली पहिली रजा आहे. मी कधीही रजा घेतली नाही आहे. 1 दिवस रजा घेतली होती 2005 साली, जेव्हा मला BC रॉय अवॉर्ड मिळालं, वैद्यकीय क्षेत्रातलं सर्वोच्च. आणि त्याचा स्वीकार करायला मला दिल्लीला जावं लागलं. ती 1 रजा. आणि त्याच्यानंतर घेतलेली कालचा दिवस आणि आजचा वर्किंग डे रजा. तेव्हा माझ्या मनामध्ये ह्या भावनांना किती महत्त्व आहे हे तुम्हाला याच्यातून कळेल. ह्या आठवणी ह्या फुलपाखरांसारख्या कायम मनामध्ये राहिल्या. गेली काही वर्ष मला माझ्या स्वतःमधला चेंज जाणवतोय की मला थोडंसं विस्मरण होतं, नाही अशातला भाग नाही. पण तुमची सगळ्यांची नावं मात्र मला वडिलांच्या नावासकट आठवत होती. ज्या वेळेला मी मिलिंदला फोन करायचो, गेले 10 दिवस आम्ही इतकं एकमेकांशी बोललो, मिलिंद अमुक येणारे का रे, तमुक येणारे का रे, आणि मग आम्ही लिस्ट करायचो. आणि ही खरोखर ह्या स्मृती एक प्रसंगांमधनं मला काल पुन्हा तुमच्याबरोबर जगता आल्या. ह्या शिदोरीवरती पुढची काही वर्ष निश्चित जाऊ शकतील. मला आठवत आहेत मिरज आणि सांगलीच्या काही गोष्टी. डाव्या बाजूला दिसतोय तो प्रसिद्ध मिरजेचा दर्गा, ज्या ठिकाणी उरूस भरायचा. इथे आहे ते आपलं सांगलीचं मंदिर, कृष्णाकाठचा सांगलीला अप्रोच होताना येणारा पूल, आणि या बाजूला असलेलं वॉनलेस हॉस्पिटल, जिथे मी माझी सर्जरीची रेसिडेन्सी केली. मिरज मेडिकलनी मला खूप काही दिलं माझ्या आयुष्यात. पुढे मी असा कधी म्हणत नाही की मी यशस्वी झालोय किंवा मी फार काही मिळवलंय, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, असं मला कधीही वाटलं नाही. कारण माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि ते तसेच राहणार आहेत. आणि जे काही यश मिळालं ते केवळ एका गोष्टीमुळे मिळालं, आणि ते म्हणजे मिरज मेडिकल कॉलेज. मिरज मेडिकल कॉलेजनी मला केवळ मेडिकल प्रोफेशन दिलं नाही, तर माझी मंजिरी दिली. आणि हा साधारणतः 3 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदाच आग्र्याला गेलो तेव्हा काढलेला हा तिचा फोटो होता. आज मंजू अशी दिसते, जेव्हा ती तशी दिसायची तशीच ती अजूनही आहे. कारण ती उकडलेलं अन्नच फक्त खाते आणि भरपूर योग साधना करते. मला काय वाटतं की ही कल्पना येण्यासाठी आणि 50 मुलांच्या मधली जवळजवळ 45-48 मुलं एकत्र येणं, ह्या सगळ्याच्या मागे कुठेतरी आपली अवस्था ही अशी होती. आपण कुठे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असू, प्रॅक्टिसमध्ये असू, आपण सगळेच आपापल्या व्यवसाय आणि उपद्व्यापामध्ये इतके एंटँगल्ड आणि एंट्रॅप्ट होत की आता इथून कुठेतरी बाहेर
ही पहिली भावना होती. मला 2 दिवस बाहेर येताना सुद्धा ऍक्टिंग डीन म्हणून कोणीतरी ठेवायला लागतं. तर मी कोणालाही न सांगता माझा जो ऑफिशियल मोबाईल फोन आहे तो त्या बाईंच्या हाती दिला. काल आपल्यातल्या 4 जणींनी त्या बाईंना फोन केला आणि अरे ओक्या कुठे आहेस, त्या बाई तिथे हादरल्या. कारण माझ्या मनामध्ये हीच भावना आहे की आता फार झालं, या ऑक्टोपस सारख्या आयुष्यातनं आता बाहेर यावं आणि 4 क्षण आनंदाचे जे तुमच्या बरोबर गेल्या 8 वर्षांमध्ये मिळालेले होते त्या मिरज मेडिकलच्या, त्या पुन्हा उभारीनं जगावे या उमेदीने मी या ठिकाणी आलो. अर्थातच बॅक टू स्कूल गेल्याचा आनंद झाला. आज व्हिडिओ फिल्म बघताना माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. मला अजून आठवतंय त्या अॅनाटॉमीमध्ये पहिलं आल्याबद्दल जेव्हा माझं नाव लिहिलं गेलं, ते माझं पहिल्यांदा आयुष्यात फळ्यावर कधीतरी लिहिलं गेलेलं नाव आहे. आणि त्याच्यानंतर 1000 ठिकाणी जरी नावं आली तरी त्या पहिल्यांदा लिहिल्या गेलेल्या नावाची, त्या पहिल्या रँकची सर दुसऱ्या कशालाही असणार नाही. आणि हे बॅक टू स्कूल जाण्याचा आनंद कोणी मिळवून दिला असेल तर तो म्हणजे मिलिंद पारिखने. पुढची जी काही कार्टून्स आहेत मी ॲनिमेशन व्हिडिओजमधनं काढून आपापल्या वर्गातल्या वर्गमित्रांची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स होती त्याच्यात एक एक कार्टून मॅच करायचा प्रयत्न केला. कोणीही राग म्हणून घेऊ नका. मिलिंदनं गेले काही दिवस एकेकाचं नाव आठवलं, मला फोन करून म्हणाला, अरे या पोरींच्या बाबतीत एक गोची आहे रे ओक्या. म्हटलं काय झालं? अरे लग्नानंतरची नावं माहिती नाहीत रे, पत्ते पण सोडून दे पण नावं पण सापडत नाहीत रे. विजू सबनीस हिला कॉन्टॅक्ट करायला आम्ही इतके डेस्परेट होतो की मी सध्या खडसेला शोधून काढला. पहिलं संध्या आणि माझी भेट पीडियाट्रिक्सच्या निमित्तानं अनेक फोरम्समधनं होते. मी संध्याला फोन केला, संध्या बाहेर गेली होती, सतीश होता. म्हटलं सत्या विजू सबनीसला शोधून काढ. पण पुढे प्रश्न तोच आला की विजू सबनीसचं आत्ताचं नाव काय आहे. पण ह्या सगळ्या एकत्र येण्याचं जर श्रेय कोणाला असेल तर ते एका व्यक्तीला आहे आणि ते म्हणजे मिलिंद पारिखला. आणि मिलिंद, मी आजच तुला म्हणजे सर्वांच्या वतीनं सांगतो की तू आम्हाला खरोखरच पुढची काही वर्ष जगण्याची उभारी दिली आहेस. आणि मला वाटतं ह्या पुढचा जो काळ असणार आहे हा आता वैयक्तिक यशाचा आणि कौतुकाचा असणार नाहीये. आणि आपण काय क्वांटममध्ये वाढलो, क्वालिटीमध्ये वाढलो, ह्या पुढच्या अचिव्हमेंट्स आपल्या मुलांच्या असणार आहेत. की आज मुडीकचा मुलगा इतका ब्रिलियंट आहे किंवा काल तेरवाडकरचा मुलगा, ह्या गोष्टी बघताना जो आनंद मिळतो, काळुसकरची 3ही मुलं, दे आर सो ब्युटिफुल. आणि हा आनंद शेअर करण्यासाठी मिलिंद, लेट अस प्लेज टुडे की आपण एव्हरी 3rd इयरला ह्यापुढे एकमेकांना भेटूया. कुठे भेटायचं, कसं भेटायचं हे नंतर ठरवू. प्रत्येक वर्षी भेटणं अशक्य आहे कारण आपण प्रत्येक जण बिझी आहोत, प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल क्लिनिकल कॉन्फरन्सेस असतात. परंतु 3 वर्षानंतर भेटणं शक्य होईल. आजपासून 3 वर्षानंतर आपण सगळेजण वयाच्या 50शीला पोचलेलो असू. तो एक आयुष्यातला पुढचा टप्पा असेल. मी तर अनेकदा असं म्हणतो, मी मंजुळा अनेकदा गमतीनं म्हणतो, मी मोडकला सांगून ठेवणार आहे आमूला मोडक्याची मुलगी करूया म्हणून. इतकं गमतीने मी म्हणतो आणि मी त्यालाही ते बोललेलो आहे. कारण हा एक फार आनंदाचा क्षण असेल की जर आपल्या मुलांनी एकमेकांना पसंत करून जर पुढे विवाह नाती जुळली तर ह्या नात्याला आणखीन एक फार मोठा चांगला अर्थ प्राप्त होऊ शकतो. माझी मेडिकलची आठवण उषा बंदछोडेपासून सुरू होते. उषा कुठे आहे उषा? 8 डिसेंबर 1977 उषाचे वडील आणि उषा आणि माझी आई आणि मी बीजे मेडिकलमधनं आम्ही फॉर्म्स दोघांनी घेतले होते. मिरज कुठल्या बाजूला आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं कारण सगळंच आयुष्य तोपर्यंत पुण्या मुंबईत गेलेलं होतं. आणि एका पायावरती उभं राहून त्या रात्रीच्या ट्रेननं सह्याद्री एक्सप्रेस मी मिरजेला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये गेल्यावरती एक यक्ष प्रश्न आला की तुम्हीच संजय ओक ही दाखवणारी सही करा. माझ्या दुसऱ्या कोणतरी व्यक्तीनं सही करायची. माझ्या आईनं उषाच्या वडिलांच्याकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं, तुझे वडीलच होते ना का तुझा भाऊ होता? भाऊ होता. हा. माझ्या आईने सांगितलं की तुमच्या उषासाठी मी सही करते आणि संजयसाठी तुम्ही सही करा. आठवत आहे तुला? आणि अशा अर्थानं मिरज मेडिकलची हे सुरू झाली. उषाची माझी आठवण ही अत्यंत स्टुडियस, इमानीद्वारे अभ्यास करणारी, दुसऱ्या कशातही नसलेली आणि प्रामाणिकपणे काम करणारी अशी ही माझी पहिली मैत्रीण स्टुडियस उषा बंदछोडे. माझा मित्र, जो माझा बॅचमेट होता, ज्याला थोडाफार माझ्यामुळे त्रास झाला, हा दुसरा कोणी असू शकत नाही. हा दिवस रात्र अभ्यास करणार, अँफिटामिनच्या गोळ्या खाणार आणि वायवाच्या वेळेला नेमका झोपणारा रमेश ओसवाल. हा मी स्वतःच आहे. कारण मी आयुष्यात फक्त एवढंच केलं. आज सगळ्यांचे ट्रिपचे वेगवेगळे, म्हणजे मला आज खरोखर मिलिंद कळते की तुम्ही कुठे कुठे गेला होतात.
कारण 5 वर्षांच्या काळामध्ये मी ह्याच्या पलीकडे काहीच केलं नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. मला फर्स्ट सेकंडला चष्मा लागला, जो आजपर्यंत आहे. सो हा दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः आहे. हे गृहस्थ थोडेसे वयाने मोठे होते, मायक्रोबायोलॉजीमध्ये तज्ज्ञ होऊन आमच्यामध्ये आले आणि त्यांना नेहमी एक चिंता असायची, माझं पुढं कसं होणार रे. यांच्या भावानी काढलेल्या नाटकाला रात्री आम्ही सर्वजण सांगलीला ग्रुपली गेलो होतो. हे अवधूत बापट फ्रॉम विटा. हा माझा सिरियस मित्र. चष्मा घालून, तेव्हा तो खांद्यावर शबनम बॅग कॅरी करायचा. दाढी तेव्हाही होती, मला कार्टूनमध्ये दाढी काढता आली नाही, पण तेव्हापासून अभ्यास करणारा उत्तम इंगवले. येस, आय एम मिसिंग हिम. आम्ही तेव्हापासून त्याची खेचायचो. आजही तो मला फोन करतो आणि तो म्हणतो, यो क्या एक गडबड रे बाबा, काहीतरी लफडं झाले, जरा सोडो रे बाबा, मला तुझे कॉन्टॅक्ट आहेत ना. संपूर्णपणे टक्कल पडलेला असा BC केम्पी पाटील. त्यावेळेला तो जे जास्त भांग पाडायचा तेल लावून, त्याचा परिणाम आज झालेला आहे. मला अजूनही आठवत आहे, मायक्रोबायोलॉजीच्या वर्गामध्ये, हा मायक्रोच्या क्लासमध्ये फळ्यावरती कविता लिहिली होती, अरे केम्पी रे केम्पी, एक्झामिनर करेल तुझी चंपी, अशी. आणि ही कविता लिहिली. आणि मी केम्प्याला अजूनही ही आठवण देतो, केम्प्या आहे तसाच आहे, फक्त वरती संपूर्णपणे सपाट झालेला आहे. स्टुडियस, अभ्यास करणारा आणि तरी मजा करणारा असा रमेश लोखंडे. रमेश 3 वर्षापूर्वी मला भेटला. त्याच्या मुलाच्या प्रकृतीनिमित्त भेटला आणि मोठ्या आशेनं आला होता की अडचणीत थोडी मदत कर, ऑपरेशन कर. आणि मी रमेशला सांगितलं, काय वाटेल ते झालं तरी कोणाला तुझ्या मुलाला यापुढे हात लावू देऊ नकोस, होमिओपॅथीकडे जा. आज रमेशने तो सल्ला मानलाय आणि आय थिंक ही इज हॅपी अबाउट दॅट. दॅट इज व्हॉट रमेश लोखंडे इज. येस, someone who is present with us, who used to make a lot of fun and frolic, but today he is a different character. Ashok Badab Gol. बडाब गोड हे आडनाव बऱ्याच वेळा बडा घोळ अशाच ह्याच्यामध्ये आपण म्हणायचं, बट दॅट वॉज अशोक. याला नेहमी चिंता असायची, ओके माझं कसं होणार रे, मी डीजीओ करतोय, क्लिनिक काढलं तर प्रॅक्टिस चालेल का नाही रे. ही यूज टू बी ऑलवेज डिफिडंट अबाउट एनी न्यू थिंग्स. नन अदर देन विनय मिरजकर उर्फ विनया. बट आय एम हॅपी टू सी दॅट विनय इज डुईंग सो वेल टुडे. हे दुसरे कोणीही असू शकत नाहीत. हे माझ्यासारखेच शासकीय सेवेमध्ये आहेत, तेव्हापासून आजपर्यंत भारदस्त आहेत. सायकल अशीच चालवायचे. पुढे मागे डायरेक्टर म्हणून मला मदत करणारे तुळशीदास मोरे. मी वेगळं सांगायला नको, आपल्यामध्ये बसलेला आहे. कधी चित्रसापट दिसायचा, गडबडीत उठवायला लागायचा, संजय तू झोपल्यावरती कशा करून दुसऱ्या बाजूला उडायला लागायचं, सगळंच त्याचा आपण ऐकलं आणि तो गेलेला. We had 4 or 5 parties and I remember each one of them in today's system because we used to share that particular subsection for practicals. आणखी एक मजा करणारा मित्र आज थोडासा बदलल्यासारखं वाटतोय. एव्हर स्माइलिंग. भास्करचा चेहरा नेहमी हसरा असायचा, कितीही टेन्शन असलं तरी, आणि तेच मी या कार्टूनमध्ये त्याला दाखवलेलं आहे. शुभांगी शिंदे एक्स्ट्रीमली सिरियस, अभ्यास करणार आणि प्लस बाकीच्या गोष्टी. देर वॉज ओनली वन हू हॅड बियर्ड, हू स्टील कॅरीज बियर्ड, अँड दॅट इज जयंत तुंगतकर, द मॅन विथ द बियर्ड फ्रॉम डायनामिक 77. माय क्लोज फ्रेंड. आज जयंतचा मला फार मोठा आधार आहे, कारण जेव्हा जेव्हा माझे आई वडील पुण्याला राहतात आणि त्यांच्या सगळ्या प्रकृतीच्या अडचणींच्याकडे विक्रमणी जयंत बघतात, कारण 100 किलोमीटरच्या अंतरावर असून सुद्धा मी अनेकदा माझ्या आई वडिलांना भेटायला जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी इलेक्शनला उभा आहे, मला मत द्या, माझा मत द्या, डायनामिक 77, नन अदर दॅन संजय कोगरेकर ॲज अवर जनरल सेक्रेटरी. नाव आमचा एक वर्गमित्र, थोडासा स्वप्नाळू, एक गाणं नेहमी म्हणायचा, ही चाल तुरु तुरु, उडती केस भुरू भुरू, नन अदर देन गोविंदराव कुलकर्णी, आज नाशिकचा प्रख्यात सर्जन.
पहिल्यापासून माझं ठरलेलं होतं मी कोल्हापूरमध्ये जाऊन चांगली प्रॅक्टिस करणार, DLO वगैरे झालो तरी आता सर्जरीचे करणार. सुनील चारुहास भागवत, तुमचं काय लफडा असेल ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला आद्यात मध्यात घेऊ नका. आम्ही कोणाच्या आद्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही. आमचा आम्ही थेट अभ्यास करून MS ऑर्थोपेडिक्स करणार. अजित मोडक. पण आय मस्ट से की माझ्या प्रगतीमध्ये, माझ्या अभ्यास करण्याच्या प्रेरणेमध्ये, आणि मी काल जयश्रीलाही ते सांगितलं, एक फार मोठा वाटा अजितचा होता. बिकॉज आय ऑलवेज न्यू अँड आय स्टील होल्ड दॅट अजित वॉज मोर ब्रिलियंट दॅन मी. परहॅप्स वेअर आय स्कोर्ड ओव्हर हिम वॉज प्रेझेंटेशन्स, टॉकिंग इन व्हायवा वसे. पण अजित निश्चित माझ्यापेक्षा जास्त हुशार होता. आणि मला अजूनही मी माझ्या मुलाला सांगतानाही सांगतो की आमच्यामध्ये अत्यंत हेल्दी कॉम्पिटिशन होती. अजित कधीही असं म्हणला नाही की ओ तुझ्यामुळे माझं नुकसान झालं किंवा काय झालं. आणि अजित, आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. दॅट्स ऑल दॅट आय कॅन से. आमच्यातला एक मित्र होता ज्याला 7 समुद्रापलीकडची स्वप्न थर्ड MBBS पासूनच पडायची. अगेन माय क्लोजेस्ट बडी नितीन सगदेव, नोबडी एल्स. पण नितीनच्या बाबतीमध्ये मला खूप कौतुक आहे. मी नितीनच्याकडे इंग्लंडमध्ये गेलो होतो, त्याचं घर बघितलं होतं. इनफॅक्ट नितीनचा मोठा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा द न्यूज दॅट वॉज शेअर्ड विथ फर्स्ट बॅचमेट वॉज मी मायसेल्फ, बिकॉज आय वॉज ऑल्सो इन लिव्हरपूल ॲट दॅट टाइम. नितीनचं नक्की होतं की आपल्या देशामध्ये परत यायचं, आणि ती फार मोठी गोष्ट आहे. 8 वर्ष इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर, FRCs केल्यानंतर, जेव्हा तिथले लोक तुम्हाला म्हणत असतात की तुम्ही का परत जाताय, यू कॅन वॉक इन अँड बिकम अ कन्सल्टंट टुडे अँड यू कॅन मिंट मनी इन पाऊंड स्टर्लिंग्स. त्यावेळेला नितीन परत आला आणि कोल्हापूरमध्ये सेटल झाला. नितीन, खरोखरच अभिमानास्पद असं तुझं कर्तृत्व होतं. मी सांगतोय माझा ऐका, मी म्हणतोय ते बरोबर आहे. हॅरिसन वाचल्याशिवाय मेडिसिन कोणालाही येत नाही. नोबडी एल्स बट दिस वॉज वाघ. आज वाघ माझ्याकडे माझ्या कॉलेजमध्ये MBBS MDचा एक्झामिनर म्हणून येतो आणि आमच्या जुन्या स्मृतींना पुन्हा उजाळा देतो. एक छोटीशी बटू मूर्ती होती माझ्याबरोबर. तिनं नाटकात काम करून तबला इतका सुंदर वाजवला की कट्टी मॅडमनी विचारलं, किती वर्ष तुम्ही तबला शिकलाय? शिवाजी साठेने उत्तर दिलं, मॅडम आवाज तोंडातनं काढला होता. ही इज नोबडी एल्स बट शिवाजी साठे. आणि मी एवढंच शिवाजीबद्दल म्हणीन, मूर्ती लहान, उपद्व्याप महान. पण शिवाजीनं काल बोलताना तो जे बोलला, मुंबईमध्ये येऊन उभं राहून MD गायनॅक मुंबईच्या मुलांच्या मध्ये उभं राहून करणं हे इरागबाळ्याचं काम नाही. मी स्वतः ज्यावेळेला 1986 साली मुंबईमध्ये गेलो त्यावेळेला पहिले 6 महिने अतिशय वाईट गेलेले आहेत. कारण एक गावचा माणूस, गाववाले अशीच संभावना झालेली होती आणि अतिशय वाईट वाटायचं. घाटी म्हणायचे, अतिशय वाईट वागवायचे. आणि तेव्हाच कुठेतरी आतमध्ये एक ठसलं होतं की उद्या ह्यांच्या नाकावर टिचून उभं राहायचं, आणि ते करता आलं. मला काय वाटतं की कुठेतरी आपण सगळेजण थोड्याफार प्रमाणामध्ये यशस्वी झालो. याचं एक सिक्रेट म्हणा किंवा याचं एक रहस्य होतं त्या 6 महिन्यांमध्ये की जेव्हा आपल्याला मेडिकलला ॲडमिशन मिळालेली नव्हती. त्या 6 महिन्यामध्ये कोणीतरी SY BSc केलं, मी BScला ॲडमिशन घेतली होती. आणखीन कोणीतरी डेंटलला, काळुसकर डेंटलला गेला होता, आणि कोणीतरी इंजिनिअरिंगला गेलं होतं. पण मनामध्ये एक धगधग होत होतं की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, आपण आलेले सगळेजण अत्यंत निम्न स्तरातला जो मध्यम वर्ग होता त्या घरांमधनं आलेलो होतो. काही जण अतिशय गरीब घरांमधनं आलेले होते, आणि त्यामुळे आपल्याला मिळालेल्या ॲडमिशन आणि घरातनं येणाऱ्या रुपयाची विलक्षण किंमत होती. आज पुन्हा अशी अवस्था आहे. काल मी आणि हेमंत चिटणीस विमानात बोलत होतो. मी त्याला सांगितलं, अरे आज 100 मुलांच्या मधली 80 मुलं अशी असतात की जी महाराष्ट्राच्या इंटिरियर्समधनं येतात, लातूरमधनं येतात, उदगीरमधनं येतात, विजापूरमधनं, अनेक ठिकाणून मुलं येतात. त्यांच्याकडे पैसे नसतात. आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो, डीन ऑफिसमध्ये मी 8:30ला कामावर जायच्या आधी माझ्या टेबलवरती मुलं चिठ्ठ्या ठेवून जातात, आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, खाली नाव लिहिलेलं नसतं की सर थोडीफार पैशात मदत करा, कारण घराकडे मागताना लाज वाटतेय. आणि अनेक वेळेला मुलं एक वेळचं अन्न जेवून काम करणारी आणि शिकणारी अशी मुलं आपल्यामध्ये असतात. या मुलांचं माझं नातं फार वेगळं आहे. एक माझा म्हणजे ही ह्यातली काही माझी मानसपुत्र झालेली आहेत. एका मुलाचे वडील 6 महिन्यापूर्वी अचानक हॉस्पिटलमध्येच वारले.
तो ओक्साबोक्षी रडायला लागला आणि म्हणला सर आता काहीच राहिलं नाही, कारण वडीलच एकमेव शिक्षक होते जे मिळवते होते. मी त्याला सांगितलं तू MBBS कधी होणार आहेस? तो म्हणला सर डिसेंबरमध्ये माझी परीक्षा पास होईल आणि मग मला 1200 रुपयाचा इंटर्नशिपचा स्टायपेंड मिळायला लागेल. मी ताबडतोब कॅन्टीनवाल्याला फोन केला, ॲज अ डीन तुम्हाला हे करता येतं, आणि मी सांगितलं पुढचे 6 महिने या मुलाला फुकट अन्न द्यायचं, कारण त्याच्यातून तो डॉक्टर होईल आणि मग तो तुझे पैसे सगळे चुकते करेल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करता येतात, ह्या कुठेतरी मला भावतात. ह्याचं कारण मिरज मेडिकलची ती वर्ष होती की मला आठवत आहे की त्या मिळालेल्या पैशामधनं आपण कसं एकमेकांच्या बरोबर राहिलेलो होतो. 2 खूप अभ्यास करणाऱ्या मुली, स्मिता बडवे आणि विजया सबनीस. टुडे वी आर मिसिंग विजया सबनीस. वी हॅड अवर ओन ग्लॅमर इन द क्लास अँड यू विल अग्री विथ मी दॅट दीज आर नोन अदर दॅन सुदेशा अर्सेकर अँड रागिणी मुळीक. ह्या दोघी जणी आहेत. येस, मी गायनेकॉलॉजिस्ट होऊन माझ्या आईचं हॉस्पिटल चालवणार आणि पुढे नावारूपाला आणणार. येस, देर कॅन बी नो वन एल्स बट द वन अँड ओनली वन विक्रम काळुसकर. विक्रमच्या आई. मला आज सुदेशा उभी राहिली बोलायला, मला काय आठवलं माहिती आहे सुदेशा? मला आठवलं आपण 10:20 रात्री सह्याद्री एक्सप्रेसनी पुण्याहून मिरजला यायचो. तुझे बाबा तुला सोडायला यायचे, तुझ्या 2 बहिणी असायच्या, तुम्ही 4घी बहिणी होतात बरोबर आहे, तुझ्या 2 बहिणी सोडायला यायच्या, विक्रम, आणि मग आम्ही 3 जण अनेकदा बरोबर प्रवास करायचो. आणि नेमका माझ्या नशिबाला शॉर्ट बर्थ असायचा, हे मला अजून आठवते. पण विक्रमची आई, आम्ही तिला बाई म्हणायचो, मीही तिला बाई म्हणायचो. आज बाई आणि वडील दोघेही नाहीत विक्रमचे, पण आपल्यापैकी अनेकांनी ते बघितलं नाहीये ज्या पद्धतीने विक्रमनी हॉस्पिटल उभं केलेलं आहे. मला नाही वाटत मी गायनेकॉलॉजीचं दुसरं एखादं याहून सुंदर हॉस्पिटल आजपर्यंत बघितलेलं आहे. माझ्याच घराच्या बरोबर समोर आहे पुण्याला माझं घर अनेकांना माहिती आहे, कारण तुम्ही माझ्या घरी आलेले होतात. अतिशय सुंदर सचोटीनं काम करून विक्रमनी केलेलं हॉस्पिटल. आय थिंक इट डिझर्व्स अ क्लॅप फॉर दिस. कारण विक्रमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करायला मान्यवर सहकार मंत्री पतंगराव कदम आणि त्यांनी मला बोलवलं होतं. मला त्यांनी फार मोठा मान दिला तो, आणि मी तेव्हा एकच म्हटलो भाषणामध्ये की बाईचा आत्मा, तेव्हा बाई नव्हत्या, पण बाईचा आत्मा कुठेतरी या वास्तूमध्ये असेल. स्वानंद म्हणून नाव आहे हॉस्पिटलचं, आणि बाई किती कृतार्थ भावनेनं आपल्या लेकाचं कौतुक यापुढे बघत असते. आय थिंक विक्रम, यू हॅव अचीव्ड समथिंग फॅन्टॅस्टिक, इज नो डाऊट अबाउट दॅट. येस, दिस इज नन अदर दॅन नीता अँड विजय. वर्गातल्या ज्या थोड्याफार मुलांशी संबंध राहिल्यानंतर मुंबईमध्ये असल्यामुळे त्यातले अर्थातच सुदेशा अनेकदा मला भाजी वगैरे घेताना जेव्हा ती मुलुंडला राहायची त्यावेळेला भेटायची. मग मला गाडीतनं ती घरापर्यंत सोडायची आणि मग परत जायची. आणि नीता, कारण नितीन चौबळ म्हणून आमचा एक कॉमन मित्र आहे ज्या ठिकाणी आम्ही एकत्र काम करतो, त्यामुळे नीता अनेकदा भेटते. आणि येस, वी आर प्राऊड ऑफ नीता अँड विजय, युअर रिलेशनशिप, अँड आय एम शुअर यू विल चेरिश दॅट फॉर मेनी इयर्स टू गेम. वी न्यू वाय ऑल ऑफ अस वर देअर. आपण 18 पगड जातीचे लोक 18 पगड प्रांतातनं आलेलो होतो. आपल्या डोळ्यासमोर एक होतं की आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर MBBS व्हायचंय, पण आपण कधीही गाढवं नव्हतो. तो जो काही प्रवास होता तो यशस्वी होता, तो अत्यंत सुखकारक, अत्यंत रम्य आठवणींचा असा होता. मिरज टू सांगलीच्या बसचा आपण अनेकांनी कालपासून उल्लेख केला. खरोखरच माझं आणि मंजिरीचं 15 मे 1983 पुढे लग्न लागलं, परंतु त्या दिवशी लागलेलं लग्न मात्र अजूनही आम्ही दोघं आठवतो. आज आयुष्यामधनं बस तशी हद्दपार झालेली आहे, गाड्या आहेत, परंतु हे जे दिवस होते, आज मी आणि मंजू आठवड्यातनं फक्त शनिवारी भेटतो, आणि ते सुद्धा अपॉइंटमेंट घेऊन भेटायची वेळ आलेली आहे. तेव्हा खरोखरच तो काळ आम्ही जास्त एकमेकांच्या सहवासामध्ये घालवला, आणि म्हणून तो जास्त आम्हाला सुखकर वाटतो. वहिनीचा वडा, मला वाटतं 75 पैसे किंमत होती, बरोबर आहे का? किती? 15 पैसे. येस, नाही शेवटी मला आठवत आहे, बरोबर आहे. पण ह्या वहिनीच्या वड्यावरती अनेक इलेक्शनचे रिझल्ट मागे पुढे झालेले होते, ह्याची मला आठवण आहे. आय थिंक ऑल ऑफ अस स्टूड टुगेदर थ्रू थिक अँड थिन. कोणाच्याही कडे खूप पैसे नव्हते, त्यातल्या त्यात सधन मिलिंदच होता, पण मिलिंदने ते कधीही दाखवून दिलं नाही. मला आठवतं सेकंड इयरला मिलिंद आला तेव्हा मिलिंद तू स्कूटर ल्युना वगैरे ह्या गोष्टी 3rd इयरला आणायला लागलास. त्याच्यानंतर कोणाहीकडे पैसे नव्हते, घरी पुन्हा मागण्याची आपली ताकद नव्हती, कारण आपल्याला माहिती होता घरामध्ये नसणार आहेत. पण या अडीअडचणींमधनं आज सुशीला माळींनी केलेले हिशोब सांगितले, मला अभिमान वाटतो की या सगळ्या फेजेसमधनं आज आपण गेलो. आज आमची मुलं पटकन म्हणतात, हे बाबा घे ना, किती लागतात? 1000 रुपये लागतील. अरे पण ते 1000 कमवायला काय लागतं? ह्या चक्रांमधनं ही पुढची पिढी जात नाहीये, ही थोडीशी मनामध्ये खंत आहे.
तुम्ही जर कंटाळला नसाल तर पुढचा भाग बोलतो, तो थोडासा फिलॉसॉफी. जेव्हा डायनामिक 77चं प्लॅनिंग सुरू झालं तेव्हा मिलिंदनी पहिलं सांगितलं, ओक तू भाषण करणार, तू बोलायला पाहिजेस. तर मी माझ्या स्वतःला मनाला प्रश्न विचारला की मिलिंद मला का असं म्हणतोय, व्हाय मी. मिलिंद मला म्हणला की ओक तू आपल्या बॅचमध्ये खूप काही मिळवलेलं आहेस, तू करिअरच्या एका वरच्या ग्राफवर जाऊन पोहोचलेला आहेस. मला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, असं मला अजून कधीही वाटत नाही. मला एवढंच वाटतं की मी माझं आयुष्य आत्तापर्यंत जे आहे ते खूप प्लॅन केलेलं होतं आणि मी माझ्या प्लॅन केलेल्या उद्दिष्टांसाठी मात्र भरपूर धडपडलो. मला पुढच्या 10 वर्षात काय करायचंय हेही मला माहिती आहे. कालपासून अनेकदा मला नीता म्हणली की तू आता VC हो. VC होणं हे अवघड नाही आहे, पण VC होण्यामध्ये मला माझ्या हॉस्पिटलची नाळ तोडावी लागेल आणि म्हणून मी त्या गोष्टीसाठी कदाचित त्या ऑफिससाठी प्रयत्न करणार नाही. आपण नेहमी विचारतो की व्हॉट इज दन द सिक्रेट ऑफ अ सक्सेस ऑफ अन एक्स इंडिव्हिज्युअल, अँड आय डू नॉट कन्सिडर माय सेल्फ टू बी व्हेरी सक्सेसफुल. पण तरी सुद्धा का एखादी व्यक्ती यशस्वी होते, सक्सेस म्हणजे काय. हे माझं ऑफिस आहे, 3300 लोकांचा स्टाफ मी सांभाळतो आणि 65 कोटीचं बजेट दरवर्षी हँडल करतो. बाजूचा जो रॅक आहे त्या रॅकमध्ये मी लिहिलेली सगळी पुस्तकं आहेत आणि ती आजपर्यंत 28 भरलेली आहेत. डू यू थिंक दिस इज सक्सेस? डू यू थिंक जगातल्या अनेक कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करणं, लोकांना शिकवणं, जगातल्या अनेक ऑपरेशन थिएटर्समध्ये जाऊन लॅप्रोस्कोपिक पिडियाट्रिक सर्जरीबद्दल प्रात्यक्षिक दाखवणं, गेल्या वर्षीची ही सेलिब्रेटेड केस की जी 23 मार्च 2006 रोजी माझ्याकडे आली आणि 23 सप्टेंबर 2006 रोजी मी त्यांना अलग केलं आणि माझ्या एका मुलापलीकडेही लाडक्या असलेल्या अशा ह्या 2 अफरीन आणि तस्लीम नावाच्या 2 मुली. इज दॅट सक्सेस? डू यू रिली थिंक दॅट हॅव्हिंग अ बिग हाऊस इन साऊथ बॉम्बे और ड्रायव्हिंग अ पॉश कार इज दॅट सक्सेस? व्हॉट इज फायनली सक्सेस? मला वाटतं आयुष्याच्या 47व्या वर्षी कुठेतरी आपण स्वतःच्या मनामध्ये हा विचार करायला पाहिजे की यश म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्याला मिळालं का. पैसे म्हणजे यश? मला अतिशय थोडे पैसे आजपर्यंत मिळालेत कारण फुल टाईम जॉबमध्ये मिळणारा पगार आहे. पण मला एवढं वाटतं की ज्या ज्या वेळेला जितके लागले तेवढे परमेश्वरांनी मंजूच्या रूपानं किंवा आईवडिलांच्या रूपाने पाठवले आणि चणचण भासली नाही. हॅव्हिंग कार्स, आय एम रादर पॅशनेट अबाउट कार्स. हॅव्हिंग कार्स, इज दॅट सक्सेस? हॅव्हिंग प्रॉपर्टी, पुण्यात घर, आणखीन कुठे घर, इज दॅट सक्सेस? हॅव्हिंग पॉवर अँड प्रेस्टिज, इज दॅट सक्सेस? आय डोंट थिंक सो. काल रात्री स्मिता आणि डॉक्टर केसरींशी बोलताना मी हे वाक्य सांगितलं, टू माय माइंड सक्सेस लाईज नॉट इन द अचिव्हमेंट बट इन द प्रोसेस ऑफ अचिव्हिंग. आणि डायनामिक 77ची ती 5 वर्ष 1977 ते 82 आणि नंतरची 4 वर्ष 1986 सालापर्यंतची आपण त्या प्रोसेस ऑफ अचिव्हिंग मधनं गेलो. त्याच्यानंतर जे मिळालं त्या अचिव्हमेंट्स होत्या. काही जण MBBS राहिले, काही जण MD-MS झाले, काही DMMCH झाले, DNB झाले. दोज वेर द अचिव्हमेंट्स. बट व्हॉट वॉज मोर वंडरफुल वॉज द जर्नी रादर दॅन द डेस्टिनेशन. अनेकदा बघा सुट्टीच्या वेळेला आपण प्लॅनिंग करतो, आपण महाबळेश्वरला जायचं, आपण इकडे जायचं, तिकडे जायचं, पुण्याला जायचं, मी 1000दा प्लॅन करतो आणि अनेकदा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळी मजा संपते. जी मजा असते ते त्या प्रवासामध्ये, त्या प्रवासाच्या प्लॅनिंग करण्यामधली मजा असते. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव ऑल एक्सपिरियन्स इन दोज 5 years इन मिरज मेडिकल कॉलेज. आपण कसे आहोत? सम ऑफ अस हॅव बीन व्हेरी सक्सेसफुल. वेन आय लुक ॲट अजित मोडक, मिलिंद पारिक, फॅन्टॅस्टिक हॉस्पिटल, 50-60 बेडेड हॉस्पिटल करणं हे लहानसहान माणसाचं काम नाही आहे. काही फेअरली सक्सेसफुल आहेत, काही मॉडरेटली सक्सेसफुल आहेत. आपल्यातलं असं कोणीही नाही आहे की ज्यांना सक्सेस डिनाय झालेला आहे. नन ऑफ अस हॅव बीन डिनाईड सक्सेस. आणि ह्याचं कारण त्या 5 वर्षांमध्ये आहे. आपण सगळेजण हॅव नॉट्स ह्या एका क्लासमधनं आलो. आपल्याकडे काहीच नव्हतं, गाड्या नव्हत्या, पैसे नव्हते, घर सपोर्ट करायचं होतं, धाकटी भावंड शिकत होती. त्या फेजमधनं आपण या फेजमध्ये गेलो की आज आपण आपल्या स्वतः पुरतं तर करू शकतोच आहोत, पण आज आपण अशा प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत की आपण आता आजूबाजूच्या समाजाकडे काहीतरी करू शकतो. त्या ठिकाणी आपण एकत्र येऊन काहीतरी विचार करू शकतो. मी काल हेमंतची ही गोष्ट बोललो. ह्युमन बिईंग इज ऑलवेज कम्पेअर्ड विथ अन अकॉर्न. अकॉर्न म्हणजे बी की ज्यातनं ओकचं झाड निर्माण होतं ना. बरेचसे अकॉर्न हे खार स्क्विरल्स खाऊन टाकतात आणि काही अकॉर्न जे जमिनीमध्ये रुजतात ते अनेक वर्ष रुजत राहतात, आपली मुळं पहिल्यांदा घट्ट करतात आणि मग त्यातनं असा एखादा ओकचा वृक्ष निर्माण होतो की जो पुढची 100 वर्ष जगतो. नाउ व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ ह्युमन बिईंग अँड अन अकॉर्न? अन अकॉर्न डज नॉट हॅव अ चॉईस whether it should be eaten by a squirrel or whether it can grow into an oak. But every human being that is around us has that choice that we can grow into something.
वी नीड नॉट स्टॉप, वी हॅव टू गो अहेड. काही छोट्याशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. टेरी फॉक्स, आपल्याकडे होतं काय की आपल्याला नेहमी असं वाटतं की यार मेरे को ये चान्स मिल सकता था तो मैं जिंदगी में बहुत कुछ कर सकता था. आपण नेहमी चांगल्या बुटांच्या शोधात असतो. आपण कधी त्या व्यक्तींच्याकडे बघत नाही की ज्यांना बूट घालायला पायच शिल्लक नाही आहेत. टेरी फॉक्स हा कॅनडियन माणूस होता. वयाच्या 18व्या वर्षी त्याला ओस्ट्रोजेनिक सार्कोमा ऑफ राईट फीमर झाला. त्याचा पाय अँप्यूट करावा लागला. ही हॅड टू बी अँप्युटेटेड अबाव द नी जॉईंट. हा माणूस, त्याचं एक स्वप्न होतं की ऑलिम्पिक रन करायचं. पाय तुटला पण इच्छाशक्ती कुठल्याही प्रकारे तुटली नाही. कॅनडामध्ये यांनी स्वतःचा एक ऑलिम्पियाडचा पळण्याचा रन सुरू केला. इट स्टार्टेड फ्रॉम दॅट पॉइंट, जिथे स्टार्ट लिहिलेलं आहे. आणि हा 3339 मैलाचा रन होता. ही हॅड होप टू क्रॉस राईट ऑन द अदर साइड अँड गो टू ब्रिटिश कोलंबिया. रोज हा माणूस 23 मैल चालायचा आणि पळायचा. एक पाय तुटलेला होता, तो त्याला प्रोस्थेटिक लिंब लावलेला होता. आणि ज्या ठिकाणी एंड लिहिलंय त्या ठिकाणी पोचल्यावरती ही डेव्हलप पल्मनरी मेटास्टेसिस अँड ही इव्हेंच्युअली डाईड. पण ही डाईड वेन ही वॉज स्टील रनिंग अँड ही रॅन ऑन ए मेटॅलिक लिंब, ऑन ए प्रोस्थेसिस. विकल्प द्यायचे, माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मला हे अमुक अमुक जमणार नाही, हे कोणी तर अशा व्यक्तीनं. पण अशी व्यक्ती मेटलचा पाय लावून जर ऑलिम्पिक पळण्याचा विचार करू शकते, व्हॉट सेपरेटेड अस अँड सच इंडिव्हिज्युअल्स? इट वॉज अ डिझायर टू डू. मला आयुष्यात काहीतरी करायचं. देन इट वॉज अ डिसिजन मेकिंग. मी निर्णय केलाय की मी ही गोष्ट करणार आहे. आता शेंडी तुटो व पारंबी तुटो, आय विल अचीव्ह दिस. आणि त्याच्यासाठी आय विल डिसिप्लिन माय सेल्फ. त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींवरती पाणी सोडीन. गेले 3 वर्षापासून मी डीन झाल्यानंतर मी खूप माझ्या मनात विचार केला की आपल्याला आयुष्यात आता काय करायचं आहे. तर आपल्याला चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन करून दाखवायचं आहे, इन्स्टिट्यूट चांगली करायची आहे, पण आपल्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण करायची आहे. मग आता लेट अस बॅलन्स द लाईफ. आणि मी 3 वर्षापासून सर्व कॉन्फरन्सेस अटेंड करणं बंद करून टाकलं. एक तर कुठलीही कॉन्फरन्स ही पैशाला 15-20 हजार रुपयाला खार द्यायची. आणि तिथे गेल्यानंतर अनेकदा असा अनुभव यायचा की आपण जे सांगतोय त्या लोकांचा फारसा त्याच्यावरती विश्वास बसत नाही. त्याच्यापेक्षा आपलं रोजचं चांगलं काम करावं, 2-4 सर्जरीज कराव्यात आणि ऑफिसचं काम करावं. आय जस्ट डिसिप्लिन माय सेल्फ अँड आय हॅव कट डाऊन सो मेनी थिंग्स दॅट आय यूज टू एन्जॉय अँड डू अर्लियर. अँड द लास्ट ऑब्व्हियसली इज डिटर्मिनेशन. टेरी फॉक्स वारल्यानंतर कॅनडामध्ये त्याचा पुतळा उभा केलेला आहे. आणि आजही दरवर्षी टेरी फॉक्स फाउंडेशन मध्ये एक मॅरेथॉन रन केली जाते आणि त्याचा जो पैसा निर्माण होतो तो बोन मॅलिग्नन्सीसाठी दिला जातो. हे काम करू शकणारा व्यक्ती हा एक पायाने पांगळा होता. हे कमी म्हणून की काय? सो यू हॅव मार्क इंग्लिश. याचे दोन्ही पाय अँप्यूट झाले होते आणि या दोन्ही पाय अँप्युटीला झालेल्या माणसाला 2 आर्टिफिशियल लिंब लावले आणि हा माउंट एव्हरेस्ट वरती चढला. ना व्हॉट मेड इट? ह्या माणसांच्याकडे बघितल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण धडधाकट आहोत. हेच सगळ्यात मोठी नैसर्गिक देणगी नाही का? सो व्हॉट चेंज अस फ्रॉम देम? अँड दॅट इज अन ऍक्ट ऑफ डिटर्मिनेशन. मी हे करीन, कितीही अडचणी आल्या तरी ते मी करीन. ब्रायन अँडरसन, गेल्या काही वर्षातली गोष्ट, 18 वर्षाचा ब्रायन अँडरसन अमेरिकेमध्ये एक ॲथलेट होता. इथे तो तुम्ही बघताय. ह्या खेळाला काय म्हणतात रे? मला माहिती नाही ते काय. ते जिम्नॅस्ट. ही वॉज अ जिम्नॅस्ट. रोमन रिंग. आय एम सॉरी. रोमन रिंग मधला हा ॲथलेट होता. इराक वॉर सुरू झालं आणि 18 वर्षाच्या ब्रायनला इराकमध्ये पाठवलं गेलं. ही जस्ट लँडेड इन इराक आणि दुसऱ्या दिवशी चालताना एका लँडमाईनचा ब्लास्ट झाला. अँड इन द प्रोसेस ब्रायन अँडरसन लॉस्ट लेफ्ट अपर लिम्ब अँड बोथ लोअर लिम्ब्स. सो वेन ही केम बॅक टू US, he could come only on a wheelchair and the only thing that was remaining in his own body was his right hand. कारण बाकीचं सगळंच गेलेलं होतं. पण या गृहस्थांनी ठरवलं that come on, let us live again. And therefore he has put on limbs of steel and may I say limbs of will. दोन्ही पाय आणि डावा हात हा मेटॅलिक आहे आणि हा माणूस आता पॅरालिम्पियाड्समध्ये, पॅरालिम्पिक्समध्ये चॅम्पियन आहे आणि याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत. सो ही व्यक्ती, ह्या व्यक्तींच्याबद्दल भेटल्याबद्दल वाचल्यावरती असं वाटायला लागतं की देयर वॉज समथिंग अँड दॅट वॉज डिझायर फॉर चेंज. आयुष्यातल्या अनेक मार्गांमधनं जाताना आपल्यासमोर नवीन संधी, नवीन आव्हानं येतात. मला आलं जेव्हा मला MPSCने सिलेक्ट केलं. इट वॉज अ बिग चेंज इन माय लाईफ की आय हॅव बीन ऑलवेज अ सर्जन. ते सोडायचं. MPSC मध्ये मला हा प्रश्न विचारला गेला. आय वॉज चोजन फर्स्ट अमंग 7 कॅन्डिडेट्स आणि सगळे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. आणि मला त्यांनी विचारलं
की विल यू स्टॉप सर्जरी? आणि मी खाडकून उत्तर दिलं होतं, ऑन माय डेड बॉडी. मी सांगितलं, आय वॉज नॉट अ बॉर्न सर्जन बट आय विल डाय ॲज अ सर्जन. ॲडमिनिस्ट्रेशन हे प्रामुख्याने असेल, पण म्हणून सर्जरी नाही सोडणार. आणि हे बोलताना एक चेंज आणणं, एक आपल्या आयुष्यामधला बदल घडवणं ही फार महत्वाची गोष्ट होती. आज 3 वर्षांनंतर नायर हे एका कॉर्पोरेट हॉस्पिटल सारखं दिसतं आणि पुढचे अनेक प्लॅन्स तयार असताना माझ्या डोक्यावरती या महिनाअखेरी बदलीची टांगती तलवार आहे. दॅट आय मे बी ट्रान्सफर टू द बिगेस्ट हॉस्पिटल इन बॉम्बे अँड दॅट विल बी द डीन ऑफ KEM हॉस्पिटल, जे मोस्ट प्रेस्टिजियस पोस्ट आहे. कुठेतरी मला असं वाटतंय की आय शुड नॉट डू दॅट, इट्स टू अर्ली, आय शुड कम्प्लीट माय वर्क ॲट नायर. पण माझं दुसरं मन मला असं म्हणतंय, ऑल दीज इयर्स राईट फ्रॉम युअर मिरज मेडिकल यू हॅव ॲक्सेप्टेड द चॅलेंजेस, व्हॉट प्रोहिबिट्स यू फ्रॉम ॲक्सेप्टिंग इट? बी रेडी फॉर अ चेंज. अँड दॅट्स व्हॉट इज द मेसेज हिअर दॅट आय वुड लाईक टू पास ऑन. कंटाळा नाही ना आलेला अजून थोडं? मोटिवेशन हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा. 2 छोट्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. आपल्यातल्या काहींची इंगोलेचा मुलगा आहे, काहींची मुलं आहेत म्हणून सांगतो. गोष्ट घडली होती इंग्लंडमध्ये. एक फुटबॉलचं फील्ड होतं, शाळेचं फील्ड होतं. सॉकरची मॅच हा एक प्रेस्टिज इश्यू होता. आय मीन इट्स अ रिलिजन देअर, जसं क्रिकेट आपल्याकडे आहे तसं. आणि एक मुलगा जो फार चांगलं कधी खेळायचा नाही, पण त्याला खूप खेळायची इच्छा होती, तो आणि त्याचे वडील यायचे आणि मैदानाच्या पेरिफरीला असलेल्या कुंपणावरती बसायचे आणि आपल्या मुलाकडे बघायचे. आणि हा मुलगा रोज कोचला सांगायचा, मला खेळायला घे. कोचने त्याला कधी घेतला? ही वॉज ऑलवेज अ रिझर्व. त्यानंतर काही काळ गेला, वडील दिसेनासे झाले. शाळेची फायनल मॅच होती. मुलगा कोचकडे आला आणि म्हणला, सर प्लीज लेट मी प्ले टुडे, लेट मी प्ले टुडे. ही वॉज बेगिंग. द कोच सेड, आर यू गॉन मॅड? Today is the final match. The school just can't afford to lose. If I lose the match, I will lose the job. I won't take you. पण त्या मुलाच्या डोळ्यामधलं आर्जव हे इतकं प्रखर होतं की कुठेतरी कोचचं मन द्रवलं आणि तो म्हणला, ओके आय टेक यू, बट यू रिमेंबर दॅट आय एम पुटिंग माय जॉब ऑन यू. तू जर आज नीट परफॉर्म केलं नाहीस तर शाळा तर हरेलच, पण माझाही जॉब जाईल. त्या दिवशी तो मुलगा खेळला आणि प्लेड लाईक अ मॅन पजेस्ड. Whenever he got the ball, he scored a goal. And eventually the school won the match. Match संपल्यावरती कोच मुलाकडे आला, he hugged him and said, what happened to you? तू कधीच एवढा चांगला प्लेअर नव्हतास, आज काय झालं तुला इतका बदल व्हायला? मुलगा शांतपणे हसला आणि म्हणाला, तुम्हाला आठवतंय मी यापूर्वी जेव्हा इथे यायचो तेव्हा कुंपणावरती माझे वडील बसलेले असायचे. He was blind. He could never see. He died 4 days back. Today he is watching me from the skies. That was the point of motivation. तुम्हाला आठवेल यापूर्वीचा वर्ल्ड कप, या वर्ल्ड कप मध्ये काय बोलण्यासारखं राहिलंच नाही. पण या पूर्वीच्या वर्ल्ड कप मध्ये खेळताना सचिन लॉस्ट हिज फादर. सचिन केम डाऊन टू बॉम्बे just to attend the last ceremony of father and went back and played. And I'm sure it was Zimbabwe or something, but Sachin scored a century. आणि सेंचुरी संपल्यावरती सचिन जस्ट लुक्ड अप आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आज सचिन हा माझा वैयक्तिक मित्र आहे मुंबईमधला, आणि तो जेव्हा जेव्हा आम्ही बसतो तेव्हा तो आता हे सांगतो, कुठेतरी आहे रे ते. दॅट इज हाऊ ही स्पीक्स. दिस इज मोटिवेशन. समटाइम्स व्हेन वी डोंट परफॉर्म, sometimes we don't go beyond our confines. Something that lacks is this motivation. मोटिवेशन हा जर तुम्ही एक विषय स्वतंत्र अभ्यासलात तर व्हॉट मोटिवेट्स, आपल्याला नेहमी वाटतं मनी इज अ मोटिवेटिंग फॅक्टर. मोटिवेशनचा जे सायन्स आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे, मनी हा डिमोटिवेटिंग फॅक्टर आहे. सगळ्यात चांगलं मोटिवेशन हे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, हे आतून येतं की मी आज या ठिकाणी आहे पण मला इथून इथे जायचं आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट आहे, 2 मुलं होती, त्यांचे वडील विलक्षण दारुडे होते. रोज संध्याकाळी घरी यायचे, बायकोला मारायचे, कपडे फाडायचे, घरातले पैसे घेऊन जायचे आणि दारू प्यायचे. पुढे वडील मारले. 2 मुलांपैकी एक मुलगा अट्टल दारुडा झाला. घरी यायचा, पैसे चोरायचा, बायकोला मारायचा, कपडे फाडायचा. त्याला लोकांनी विचारलं, तू असा का झालास? व्हॉट मोटिवेटेड यू टू बिकम अ ड्रंकार्ड? ही सेड, माय फादर. आय हॅव सीन हिम डूइंग दिस ऑल थ्रूआउट दिस इयर. दुसरा मुलगा अत्यंत सज्जन, कधी दारूला स्पर्श केला नाही, खूप चांगलं नाव कमावलं, समाजसेवा केली, बिकम अ पॉलिटिकल हिरो. त्याला विचारलं, व्हॉट मोटिवेटेड यू? ही सेड, माय फादर.
He said, how can you? Your father was a drunkard. Yes. Your father always used to beat your mother. Yes. Your father used to come home late. Yes. What motivated you? He said, all these things I saw in my childhood and decided that I will become something except this. That was motivation. So extrinsic factor हा सेम होता, पण कुठल्या स्ट्रीमनं जायचं हे त्या आतल्या आंतरिक आवाजाने ठरवलेलं होतं. या प्रवासावरती असताना फ्रस्ट्रेशन्स येत नाहीत का? खंडोगणती फ्रस्ट्रेशन्स. माझं जे रुटीन आहे, मी सकाळी 5:30 ला काम चालू करतो, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत काम करतो. हजारो फोन कॉल्स, हजार प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीजचे प्रेशर्स, पोस्टमॉर्टम कॅन्सल करा, छोटंसं पीएम करा, दुर्बिणीतनं पीएम करा, अशा नाना प्रकारच्या येणाऱ्या सूचना. एका पॉलिटिकल नेत्याचं प्रेशर कमी पडावं म्हणून दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीचं प्रेशर, या सगळ्यातनं जायला. दुसरी गोष्ट, 65 कोटी ते 100 कोटीची मक्तेदारी माझ्याकडे असते, पण टाचणी घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य मला नसतं. एक टाचणी घ्यायची तर त्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की ज्या साईजचं मशीन घ्यायचंय त्याच्या डबल साईजचे केस पेपर्स तयार करायला लागतात. तेवढ्या फाईल्स होतात, तेवढ्या सिस्टीम्स मधनं जावं लागतं. 1000 वेळा फ्रस्ट्रेशन येतं. झक मारली आणि हे करतो, रोजची सर्जरी बरं असं वाटतं, पण ते तेवढ्या काळापुरतं वाटतं. कारण मला नेहमी माझ्या मनामधलं एक द्वंद्व मी सोडवलंय की मी चांगला सर्जन आहे, मी चांगलं ऑपरेशन करून एखाद्या बाळाला जीवनदान देऊ शकेन, जे केलंय ते आजपर्यंत. पण चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन होणं, मला नाही वाटत मी अजून चांगला ऍडमिनिस्ट्रेटर झालोय, पण चांगलं ऍडमिनिस्ट्रेटर किंवा डीन होणं, एका चांगल्या इन्स्टिट्यूटला आकार देणं, त्यातनं हजारो करिअर्स शेप होऊ शकतात. जेव्हा सर्जरी मधनं तयार होऊन आलेला मुलगा म्हणतो, सर इट्स फन वर्किंग इन दिस इन्स्टिट्यूट, कुठेतरी आपण काहीतरी मिळवलं ह्याचं एक समाधान लाभतं. तेव्हा फ्रस्ट्रेशन्स प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. असा कोणीही माईचा लाल नाही की ज्याला फ्रस्ट्रेशन्स नाही. ती कामाच्या ठिकाणी आहेत, ती घरातल्या ठिकाणी आहेत, ती मुलांच्या ठिकाणी आहेत. मुलांचा अभ्यास बघताना मला हजारदा असं वाटतं की बाबा रे तुझा नको, मी परत अभ्यासाला बसायला लागतो. ही अवस्था खरोखर येते. पण ह्या फ्रस्ट्रेशन्स मधनही आपण एक ठरवायला पाहिजे, हाऊ वी शुड कंडक्ट अवर सेल्फ, रिस्पेक्टफुली और रिझेंटफुली. एक छोटासा विचार या ठिकाणी मांडतोय, स्वाईप द फिअर. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असते, येणाऱ्या नव्या जबाबदारीची भीती असते. विक्रमनी एवढं मोठं हॉस्पिटल केलं, मी विक्रमला म्हटलं बँकेचं लोन किती आहे विक्रम, रोज रात्रीची झोप लागते का? म्हणला नाही रे, खूप त्रास होतो. लोन्सची भीती, होणाऱ्या चेंजची भीती, परिवर्तनाची भीती. आज मुंबईचा जर सिनारिओ बघितला, नर्सिंग होम्स पूर्णपणे बंद होणार आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स बंद होणार आहेत, यापुढे हॉस्पिटल्स फक्त फार्मास्युटिकल कंपन्या चालवणार आहेत. हा एक चेंज घडतोय. या चेंज मध्ये आपण कसं टिकून जाणार? मला माहिती नाही अंतर्भागामध्ये काय झालंय, पण आज बिग बाजार आणि पॅन्टालून या गोष्टींच्यामुळे शर्ट पॅन्टीची दुकानं अक्षरशः बंद पडलेली आहेत. सो हा चेंज जो मेडिकल प्रोफेशन मध्ये येतोय, त्या चेंजची वाटणारी भीती, फायनान्शियल भीती, पैसे पुरे पडतील का नाही, हेल्थ, ज्या वेळेला आपल्या बरोबरच्या एखाद्या मित्राला करोनरी बायपास झाल्याची वेळ येते किंवा ऐकू येते किंवा धसका बसतो की आपलं काय होतंय, एक तर लंबोदर होतच आहे आणि हार्ट मध्ये काय होतं याचं काही कल्पनाच आहे. सो आपण हेल्दी राहू का नाही ही भीती, आपला मृत्यू कसा होईल, कारण आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मृत्यू बघतो, 1000 प्रकारचे, की त्याच्यामुळे ती एक कुठेतरी भीती वाटते. आणि मी तर रोज देवाला प्रार्थना करतो की जेव्हा नेशील ना तेव्हा पटकन या खुर्चीतनं उचलून घेऊन जा. कुठेतरी महिनाभर पडलोय, व्हेंटिलेटर लागला आहे, बेड सोर्स होत आहेत, नो आय डोंट वॉन्ट दॅट काइंड ऑफ थिंग. सो देर इज अ फिअर ऑफ डायइंग इन द माइंड. पण सगळ्यात महत्वाचं फिअर एक असतं आणि ते म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. कुठलीही नवीन गोष्ट करताना, नवीन ऑर्गनायझेशन मध्ये जाताना, नवीन इक्विपमेंट खरेदी करताना, कर्ज काढताना आपल्याला एक मनामध्ये कायम भीती राहते, कॅन आय फेल, इफ आय फेल व्हॉट विल हॅपन. आणि ह्या फिअर ऑफ फेल्युअर, ह्या ज्या फिअर्स आहेत, ह्या जर आपण स्वाईप करू शकलो तर आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. वॉश द निगेटिव्ह आउट ऑफ युअर माइंड. सकारात्मक विचार हा सर्वात महत्वाचा. एक सुंदर पुस्तक वाचलं होतं सुझी बेकर नावाच्या. आपण नेहमी एकमेकांना एक्सक्यूज देतो, मी हे केलंच तरी, पण काय झालं, मला पोट जरा त्रास, काय रे, मला ना डोळे खूप दुखतात माझे. दिस लेडी सेड आय हॅड ब्रेन सर्जरी, व्हॉट्स युअर एक्सक्यूज. हे पुस्तकाचा टायटल आहे, तर टायटलच इतकं सुंदर आहे, माझ्यावर तर ब्रेन सर्जरी झाली, शी इज अन आर्टिस्ट हर्सेल्फ. तुमचा काय एक्सक्यूज आहे? सो शी इज कंटिन्युइंग हर लाईफ इवन आफ्टर दॅट, सो व्हाय नॉट यू? दॅट्स द क्वेश्चन आस्क्ड. सकारात्मक आणि नकारात्मक विचार कसे असतात? सीन तोच राहतो. सकाळ होते, खिडकी उघडतो, एक माणूस म्हणतो आईला झाली सकाळ, पुन्हा जायला तोच दिवस, तीच ऑफिस, त्याच माणूस, तीच सेक्रेटरी, बोर रे बाबा.
अजून रविवारला 4 दिवस दिस इज वन अप्रोच. आणि दुसरा खिडकीवर ब्युटिफुल सनशाईन, नाईस सनड्रॉप्स, कम ऑन, वन मोर न्यू थिंग. द सीन इज द सेम. इट जस्ट डिपेंड्स ऑन हाऊ यू अप्रोच दॅट. हा सकारात्मक विचार अंगी बाळगणं पाहिजे. हा जर आणला नाही तर हे होईल. आणि मग जिवंतपणेच आपल्याला ही स्केलेटल अवस्था होती. मग ज्या स्मशानामध्ये अवधूत बापट पलीकडे गेले होते ते स्मशान आपल्याच घरामध्ये कुठेतरी येतं, कारण आपलीच अवस्था नकोशी. माणसानं आपल्यासाठी वेळ असतो का? नसतो. संध्याकाळी 9 ते 11 हा वेळ एकता कपूरचा असतो. त्या वेळामध्ये घरात जाणं म्हणजे कसोटी जिंदगीची असते. त्या वेळात जर आपण घरात गेलो तर घरातली माणसं म्हणतात, आला बघा सिरियल किलर. मध्ये एकदा कधीतरी मंजिरीला अत्यंत भावनात्मक हे नेहमी म्हणलो, फोनवर बोललो, कारण प्रत्यक्ष भेटणं जरा कठीण आहे. मंजू, तुला असं नाही का ग वाटत की आपल्यामध्ये संवाद जरा कमी होतोय हल्ली? लेट अस सिट टुगेदर अँड टॉक. म्हणले गब्बस, ब्रेक मध्ये बोलू. दॅट इज व्हॉट इट इज. अँड्र्यू कार्नेजी, जसं आपण टाटा स्टील आहे, अँड्र्यू कार्नेजी वॉज अ जेंटलमॅन जो अमेरिकेमधला सर्वात मोठा रॉकफेलर सारखा श्रीमंत माणूस होता. अँड व्हॉट ही हॅज सेड इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. The average person puts only 25% of his energy. The world takes off its hat to those who put in more than 50% of their capacity and stands on its head for those few and far souls who devote 100%. आपल्या सगळ्यांच्या मध्ये 100% कॅपॅसिटी आहे, आपण ती वापरत नाही. हे दुर्दैव आहे. फ्रिट्स क्रिझलर वॉज अ वंडरफुल व्हायोलिनिस्ट. एका ठिकाणी एका ऑर्केस्ट्रामध्ये वाजवून व्हायोलिनचा सोलो वाजवल्यानंतर जेव्हा त्यांनी व्हायोलिन खाली ठेवलं, एक माणूस त्याच्यापाशी गेला आणि म्हणला, fantastic, I would give my entire life to play like this. Fritz smiled and said, I did give my life. You know, that is what it is. Life is an echo. महाबळेश्वरचा इको पॉइंट आणि आपण बघितलं. आपण जर ओरडलो, I hate you, the echo comes thrice, hate you, hate you, hate you, hate you. आणि तेच जर आपण ओरडलो, I love you, the life shouts back to you, love you, love you, love you. So that's what the point. Take it as an echo, take it as a boomerang. मॅनेजमेंट प्रिन्सिपल जर लावली तर एक मॅट्रिक्स मॅनेजमेंट मध्ये आम्ही नेहमी फॉलो करतो. स्वॉट अनालिसिस, दॅट इज स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तुमचं सामर्थ्य, तुमची कमजोरी, तुम्हाला मिळणाऱ्या संधी आणि तुमच्या पुढे असलेली आव्हान. आपण गोची काय करतो की आपण आपल्या वीकनेसेस मध्येच गुंतून राहतो. म्हणून मी एक छोटा मेसेज देतोय, कॅपिटलाइज ऑन युअर स्ट्रेंथ्स, जस्ट मॅनेज अराउंड युअर वीकनेसेस. वीकनेसेस असतातच, ती डालता येत नाहीत, जस्ट मॅनेज करा. पण तुमच्या ज्या प्रचंड स्ट्रेंथ्स आहेत त्या आपण वापरूया. विल्मा रुडॉल्फ, कमिंग टू माय एंड, विल्मा रुडॉल्फ वॉज अनदर अमेरिकन हु हॅड अ स्कारलेट फीवर अँड पोलिओमायलायटिस. आणि डॉक्टरांनी तेव्हा निदान केलं होतं, ही मुलगी उभीच राहू शकणार नाही. ती उभी राहिली. मग डॉक्टर म्हणले, ही चालूच शकणार नाही. ती चालली. मग डॉक्टर म्हणले, ही काही वेगानं चालू शकणार नाही. ती पळाली. मग त्याच्यानंतर ती म्हटली, मला रेसमध्ये जायचंय. ती रेसमध्ये गेली. शी वॉज द लास्ट. शी कंटिन्यूड टू गो इन टू द रेस टिल वन डे इन 1960 शी बिकेम एन ऑलिम्पिक चॅम्पियन अँड वन इन 3 gold medals, 100, 200 and 400. Because she always said, I want to be the fastest woman on this earth, in spite of her poliomyelitis. So therefore, प्रगतीच्या आड येणारी गोष्ट कोण आहे? आपण स्वतः असतो. So Robert Cooper has said, get out of your own way. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गातला अडसर आहात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गातल्या अडसरातनं बाजूला व्हा. No one can make you feel inferior without your own permission. Each one of us has been great. It has been Vikram, it has been Ajit, it has been Milind, it has been Jagdale. Each one of us has been great in our own respects. If something that prevents us from excelling, it is we ourselves, because we think small. That should not happen. So if you ask me, Sanjay, what is the crash course for success? Well, I can say, play to win, never to lose. Learn from mistakes, yours as well as others. Morality and integrity is second to none. Give more than you can get. Nurture your strengths and not weaknesses. These are the 10 commandments that you should do. Dear friends, this is an oak tree which has lived for 100 years. Now see, a tree never grows to half its potentials. झाड असं नाही म्हणत, 10 वर्ष वाढलो, 15 फांद्या झाल्या, 25 फुलं आली, 4 फळं पण आली. It never says like that. A tree continues to grow up. A tree never grows to half its potentials. That is the message. Laura Nash said, what is life?
Just 4 things are required, 4 apples. Happiness, achievement, significance and legacy. What we leave behind. आपली इतकी सुंदर मुलं आपण काल एकमेकांची बघितली. दॅट इज अवर फर्स्ट लिगसी. आपण काम करत असलेलं आपलं काम, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, मी करत असलेलं माझं काम, दॅट इज अवर सोशल लिगसी. And if we have to have 100% satisfaction guaranteed, we have to just look forward to this particular legacy. Manjari has made life comfortable. Manjari has made the career graph possible. It's not a joke to sacrifice everything in family. And more than my sacrifice, I salute her. It's because of her that I could achieve something in my life. I attended all these hospitals and medical schools. It was Wanless, then Civil, then KEM Mumbai, then Wadia Mumbai, then LTMG Sion Mumbai, then BYL Nair, and 2 prestigious institutes overseas, Johns Hopkins and Alderhay Liverpool. Now, what did the medical schools taught me? They taught me what to take out of a human body and how. But the life has taught me what to keep in and carry. I have a set of suits and blazers because I wear a suit every day. This one suit is the most cherished one. You'll ask me why. This particular blazer does not have a pocket. When I die on the last day, I want to wear this because I don't want to carry anything along with me. Whatever I am, I want to leave it behind. I thank you all. You have made a life worth living, and it was only because of Mirrors Medical that Sanjay Oak has become somebody today. And whatever I might become tomorrow, it will exclusively be because of Mirrors Medical College. Milind, hats off to you for getting us all together. I promise to keep contact. Thank you.